नमस्कार. मी श्यामसुंदर पाटील लघुकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस होतो. मी जिल्हा बँकेमध्ये विभागीय अधिकारी होतो. काँग्रेस पक्षामध्ये असताना चांगलं काम केलं. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये माझ्या प्रयत्नामुळे घवघवीत यश सुद्धा मिळालं काँग्रेस पक्षाला. मधल्या काळामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या राजकारणामध्ये. मॅडम पण बीजेपी मध्ये होत्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्याकडेही मला काम करण्याची संधी मिळाली. ते पण भारतीय जनता पक्षामध्ये गेले, ते खासदार झाले भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेवर. मी त्यांच्यासोबत इथं सहकारी म्हणून काम बी केलेलं आहे. सूर्यकांता पाटलाचे माझे अतिशय जुने संबंध आहेत. सूर्यकांता पाटलाचा अतिशय मोकळा आणि चांगला स्वभाव आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की नांदेड जिल्ह्यामधला एक महान निस्वार्थी नेता, देश पातळीवरचा, राज्य पातळीवरचा, नांदेड जिल्ह्यातला म्हणून त्यांनी परिचित आहेत. शरद पवारच्या त्या पण निकटवर्तीय होत्या. थोड्याशा काही राजकारणामध्ये कमी जास्त उणेपणा झालं की माणसं नाराज होतात, त्याच्यातून इकडच्या पक्षात जातात, तिकडच्या पक्षात जातात. त्याच्यामधून बरंचसं नुकसान सुद्धा होते माणसाचं. ताईचे 10 वर्ष गेले असेच. आता ते उमेदीने नवीन कामाला लागतील. त्या ज्येष्ठ आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये. त्यांना मदत करण्याच्या उद्देशानं मी ताईसोबत मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचा उद्देश असा आहे की त्यांच्या बुद्धीचा, सूर्यकांता पाटलाच्या, शरदचंद्र पवारच्या बुद्धीचा जनतेला उपयोग व्हावा, नांदेड जिल्ह्याला उपयोग व्हावा. मी काय असं फारशी अपेक्षा घेऊन एखादं पद भेटलं पाहिजे, कुठली निवडणूक लढवायच्या उद्देशानं मी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो नाही. मी आयुष्यामध्ये राजकारणाबद्दल कधी तशी अपेक्षा केली नाही. माझे आजोबा माधवराव पाटील वायपनकर सुद्धा या मतदारसंघाचे आमदार होते. माझ्या मामी सख्या अंजनाबाई वायपनकरही या मतदारसंघाच्या आमदार होत्या. सूर्यकांता पाटीलही हदगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. राज्यसभेच्या खासदार होत्या. लोकसभेच्या 3 वेळेस खासदार होत्या. केंद्रामध्ये केंद्रीय राज्यमंत्री होत्या. मी त्या घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. आपल्या घरातल्या माणसासोबत आपण या वयामध्ये नेत्याला सोबत राहिलं पाहिजे, या उद्देशानं मी त्यांचा सहकारी म्हणून गेलेला आहे. माझा राजकीय कुठलाही उद्देश नाही, किंवा एखाद्या नेत्याकडे काम करत असतेवेळेस, काम करतेवेळेस आपण प्रामाणिकपणे केलेला आहे. त्यांच्या विरोधाचा द्वेष म्हणूनही मी गेलेलो नाही. ज्या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करायचं. आयुष्यभर आपण जिल्हा बँकेमध्ये नोकरी केली. 4 तालुक्याचा विभागीय अधिकारी होतो. नांदेड तालुका, अर्धापूर तालुका, मुदखेड तालुका, भोकर तालुका. त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाचे कामं केलेले संपूर्ण 4ही तालुक्यातल्या लोकांना माहीत आहेत. जिल्हा बँकेला माहीत आहेत. सर्व चेअरमन सरपंचांना सुद्धा माहीत आहे की मी कशा पद्धतीचा आहे ते. मी साधा स्वभावामध्ये राहणारा माणूस आहे. रिटायर झाल्याच्या नंतर विरंगुळा म्हणून मी माझा व्यवसाय सुद्धा सुरू केलेला आहे. इकडं तिकडं फिरण्यापेक्षा, काही करण्यापेक्षा आपल्या आपण दुकानामध्ये जाऊन बसलं पाहिजे, तिथे 4 लोक आले पाहिजेत. ते बी आयुष्यभर जिल्हा बँकेमध्ये काम केलं म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये काम केलं. कृषी क्षेत्राशी निगडीत व्यवसाय सुरू केलेला आहे, कृषीचं दुकान टाकून. असा एक माझा एकंदर प्रवास आहे. यापुढे शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाखाली व सूर्यकांताताई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची इच्छा आहे, की ज्याच्यातून जनतेचं भलं व्हावं, लोकांचं काम व्हावं. मला 3 फक्त मुली आहेत. 3ही मुलीचे लग्न झालेले आहेत. अतिशय सुखी घरी मुली पडलेले आहेत. सर्व क्वालिफाईड आहेत मुली. प्राध्यापक आहेत, सगळे शिकलेले आहेत. वैयक्तिक अशी जबाबदारी घरामधली तेवढी काही राहिलेली नाही की बुवा असं हे निभावलं पाहिजे, ते निभावलं पाहिजे. यापुढे फक्त आता जनतेचे कामं करायची इच्छा आहे.